हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू जुईकर हाऊस. आज मी तुम्हाला ओल्या नारळाच्या शंकरपाळ्या कशा तयार करायच्या ते दाखवणार आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी ते परातीमध्ये 2.5 वाटी किसलेलं ओलं खोबरं घेत आहे. शंकरपाळी बनवण्यासाठी मी जे खोबरं घेतलेलं आहे ते नारळ फोडल्या फोडल्या लगेच किसून घेतलेलं आहे. जर आपण हे खोबरं किसून ठेवून 1-2 दिवसांनी वापरलं तर त्याच्यातला ओलसरपणा निघून जाईल. त्यानंतर मी याच्यामध्ये त्याच वाटीच्या मेजरमेंटने 1 वाटी साखर घेते. साखर आणि खोबरं मी एकत्र मिक्स करून घेते. जोपर्यंत खोबऱ्याला पाणी सुटत नाही तोपर्यंत हे मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता खोबऱ्याला आता पाणी सुटलेलं आहे. आता मी याच्यामध्ये 2 वाटी मैदा ॲड करते. मैदा आणि हे खोबऱ्याचं मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं. या खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये जेवढा मैदा मिक्स होईल तेवढा ॲड करायचा आहे. अजून 1 वाटी मैदा मी याच्यामध्ये ॲड करते. आता मी याच्यामध्ये 2 चमचे तूप ॲड करते. मैदा आणि खोबरा एकत्र मिक्स झालेले आहे. आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा जायफळ पूड आणि अर्धा चमचा वेलची पूड ॲड करते आणि या मिश्रणाचा छान असा गोळा तयार करून घेते. शंकरपाळीचं पीठ मळून झालेलं आहे. आता मी शंकरपाळ्या लाटायला घेते.
मी इथे छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे, त्याची पोळी लाटून घेते. पोळी लाटून झालेली आहे. आता मी त्याला गोल आकारामध्ये कट करून घेते. आता मी या पोळीचे छोटे छोटे चौकोनी पीसेस कट करून घेते. तेल गरम झालेले आहे. आता मी याच्यामध्ये शंकरपाळ्या तळून घेते. शंकरपाळ्या तळताना त्या लो टू मीडियम गॅसवरच तळायच्या. एका साईडने थोड्या तळल्या गेल्यानंतर मी या पलटी करून दुसऱ्या साईडने तळून घेते. शंकरपाळ्यांना छान असा रेडिश कलर आलेला आहे. शंकरपाळ्या तळून तयार झालेल्या आहेत. मी आता या काढून घेते. अशाच प्रकारे बाकीच्या शंकरपाळ्या पण तळून घेते. सर्व शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.